नमस्कार, मी अजित पाटील, युवराज्य म्युच्युअल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काँग्रेस कमिटी लोहा तालुका अध्यक्षपदी पुनश्च एकदा मधुकरजी दिघे यांची निवड करण्यात आलेली आहे. काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील बेडमुंगोर यांनी चुकीच्या व्यक्तीची निवड केल्याची, चुकीच्या पदी निवड केल्याची बातमी समोर होती. ही निवड वादळच राहिली होती. या निवडीला या ठिकाणी विरोध करत, या ठिकाणी विरोध म्हणण्यापेक्षा या ठिकाणी या पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी पुनश्च एकदा निवड करण्याचं कार्य या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केलेली आहे. एकंदरीत प्रकरण पूर्णपणे जाणून घेऊया. आपल्याशी बोलण्यासाठी विद्यमान तालुका अध्यक्ष मुकुंद दिघे आहे. सर, स्वागत आहे आपलं युवा चॅनलमध्ये. काय सांगाल, पुनश्च एकदा तुमची निवड झालेली पक्षाने केलेली आहे, काय सांगाल, काय घटना होती, काय झालं होतं? नमस्कार. काही दिवसापूर्वी 18 तारखेला नायगाव येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संदर्भामध्ये आढावा बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीसाठी मी नायगाव येथे गेलो होतो. तर त्या मीटिंगमध्ये पक्षाचा आढावा बैठक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भामध्ये न घेता त्यांनी काही नियुक्त्याचे प्रमाणपत्र तिथं दिले. त्या संदर्भामध्ये मी जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमुंगोर साहेब, खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना दोघांना पण मी तिथे बोललो. पण त्यांनी, खासदार साहेबांनी माझी पूर्ण बाजू जाणून घेतली, पण बेटमुंगोर साहेबांनी माझं काही जाणून घेतली नाही. त्या संदर्भामध्ये मी हर्षवर्धनजी सत्तार साहेब यांच्याकडे मुंबई येथे टिळक भवनला जाऊन भेट घेतली आणि जो मी इथं गोरगरिबाचे घरकुलाचे बिल असतील, सर्वसामान्याचे कोणते लाईट बिल असतील, काय असेल, लाईटचं काम असेल, घरकुलाचं असेल, कोणाचे दवाखान्याचं कोणाचं कुठलं काम असेल, या संदर्भामध्ये मी प्रामाणिक काम करत असताना मला काही तालुक्याच्या अध्यक्षपदाची हम नाही, पण मी एक काँग्रेसचा पाईप बनून सुद्धा मी काम करू शकतो. पण माझ्यावर माझी बाजू न जाणून घेता त्यांनी माझ्यावर जे तालुका अध्यक्षपद काढून घेतलं. त्या संदर्भामध्ये हर्षवर्धन सत्तार साहेबांना मी माझी बाजू सर्व त्यांना समजून सांगितली आणि त्यांनी प्रामाणिकपणे माझी बाजू सगळी ऐकून घेतली व परत माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला तालुका अध्यक्षपदावर तूच कायम आहेस असं सांगितलं आणि बाळा, तू इथून पुढं कामाला लाग, मी तुझ्या पाठीशी आहे आणि काय जे तुझं झालं असेल, हनुमंतराव पाटील बेटमुंगोर साहेब, रवींद्र चव्हाण साहेब ते खूप माणसं चांगले आहेत, पण काही गैरसमजातून जर एखादी गोष्ट त्याच्या कानावर जाऊन जर त्यांनी ऐकून केली असेल तर त्यांचाही गैरसमज दूर झालाय. आज ती माझ्या पाठीमागं रवींद्र चव्हाण साहेब पण आहेत आणि बेटमुंगोर साहेब आहेत आणि नांदेडची पूर्ण काँग्रेस कमिटीची टीम माझ्यासोबत आहे आणि हर्षवर्धनजी सत्तार साहेब यांनी पुनश्च एकदा माझ्यावर विश्वास करून मला तालुका अध्यक्षपद कायम ठेवलं. त्याबद्दल हर्षवर्धन सत्तार साहेबांचे मी ऋण व्यक्त करतो आणि त्यांचे आभार मानतो. असंच मला काम करण्याची संधी मिळत राहो आणि काँग्रेसचं काम मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे. लोहा तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडतात, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, ग्रामपंचायत निवडणूक आहे. यामध्ये आपली भूमिका कशी असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये? स्थानिक संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या संदर्भामध्ये मी मुंबईहून आल्याच्या नंतर सर्वात अगोदर जर काम कोणतं केलं असेल, मी रोजचे 10 गाव करतो. जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत समिती गण ते अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे प्रत्येक वेगवेगळे तयार करून गावचे पूर्ण बूथवरचे अध्यक्ष असतील, या संदर्भामध्ये मी काम चालू केलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, कंधार लोहा पक्षामध्ये सुरीपासूनच या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं कुठेतरी जे वाटतं आहे ते स्कोप भेटत नाही पक्षाला. त्या पक्षाला जर पाठिंबा भेटावा, स्कोप भेटावा, याचा आधार भेटावा, तुम्ही वैयक्तिक काय प्रयत्न करणार आहात ज्या आतापर्यंत या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आमदार करण्यात होईल? काँग्रेस पक्षाचे आमदार काँग्रेस पक्षाचा आमदार करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. काँग्रेसच्या पाठीमागे आज मी मतदार आहे, पण काही लोक म्हणजे ज्याला काँग्रेसनं सगळं काही दिलं, सगळे पदं दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, त्यांना चड्डीपासून ते आज त्यांना देऊन एवढं दिलं, काँग्रेसनं काय कमी केलं नाही, असे लोक निघून गेले. पण काँग्रेसचा इथला मतदार लोहा काँग्रेस तालुक्यामध्ये काँग्रेसच्या पाठीशी ठाम आहे. आतापर्यंत आणि इथून पुढे
जे काही काँग्रेस पक्षासाठी जे जे लागल ते आम्ही काम करायला तयार आहोत. शेवटचा प्रश्न आपल्यासाठी अधिवेशन चालू आहे, सध्या अधिवेशन चालू आहे. त्यासोबत तुमच्या विरोधी पक्ष सरकार या ठिकाणी आहे. जनतेच्या कोणत्या मुद्द्यावरती आंदोलन असेल, मुद्दे असेल किंवा जनतेच्या कोणत्या मागण्यावरती तुम्ही सरकारला मागण्या करणार आहात? आता पहिलं प्रथम शेतकऱ्याची कर्जमाफी हे करण्यासाठी आम्ही तालुक्यामध्ये सगळ्यात प्रथम मोर्चा काढणार आहोत. त्याचं निवेदन सुद्धा आम्ही दिलं आहे. आणि दुसरी गोष्ट स्मार्ट मीटर हे गोरगरिबाचे त्याच्यामध्ये खूप मोठी लूट राहतात. ती आत्ताच माझ्याकडे कमीत कमी 50 लोकांचे आज आले की यांनी न विश्वासात घेता कोणत्या घरच्याची परवानगी न घेता परस्पर जाऊन घरी मीटर बसवले आहेत. आणि ते गोरगरिबाला ज्याची 500 रुपये 200 रुपये मजुरी करतो माणूस, त्याच्या घरी जर 5,000 10,000 रुपये दिलेत असेल तर हे स्मार्ट मीटर खूप चुकीचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर धरणे आंदोलन MSEBच्या समोर मी कलेक्टरला वगैरे आज दिले आहे. ते आम्ही 1-2 दिवसामध्ये सोमवारी चालू आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, खासदार राहुलजी गांधी तथा विरोधी पक्षनेते प्रभारी रमेशजी चंदितला साहेब, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सरकार साहेब, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी बेटमोगरेकर साहेब, नांदेड जिल्ह्याचे उत्तरचे अध्यक्ष राजेशजी पावडे साहेब, यांना सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला परत एकदा लोहा काँग्रेस तालुका अध्यक्षपदी कायम ठेवल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मला काँग्रेस अध्यक्ष म्हणून जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय काँग्रेस, जय महाराष्ट्र.